पण शिवपूजन करून घेऊ। सगळ्यांनी ताट व्यवस्थित मांडून घ्या, थोडं अंतर ठेवून बसा। सगळ्यात पहिले तुमच्या तळ हातावरती थोडं पाणी घ्या, दोन्ही डोळे मस्तक असं पाणी स्पर्श करून घ्या। शिवलिंगाचं पाणी जिथून खाली उतरतं ती दिशा इकडे असली पाहिजे, उत्तर दिशेला। पाणी घातलं की ते असं पाणी पडावं, अशा हिशोबात शिवलिंग ठेवा। उत्तर दिशेला शिवलिंगाचा जो निमुळता भाग आहे चोंचेसारखा, तो उत्तर दिशेला करावा। हातामध्ये पाणी घ्या, त्याच्यामध्ये गंध आणि अक्षदा टाका। तळ हातावर पाणी घेऊन थोडं पाणी घ्यायचंय, त्याच्यात गंध अक्षदा टाकायच्या आहेत, थोडी फुलाची पाकळी टाकायची आहे त्याच्यामध्ये। आणि हातात पाणी घेऊन भगवान महादेवाला प्रार्थना करायची, हे भोलेनाथ, माझ्या कुटुंबाला यश, आरोग्य, लक्ष्मी, धन, सुख, समृद्धीची प्राप्ती व्हावी, याच्यासाठी मी ही साधी भोळी पूजा तुझ्या चरणी अर्पण करत आहे। माझ्यासहित जगाचं कल्याण व्हावं, विश्वाचं मंगल व्हावं, ही प्रार्थना करत आहे देवा। ही माझी सेवा तुम्ही स्वीकारा, असं म्हणून समोर पाणी सोडून द्या। शिवलिंगावरती अगोदर एक जलधारा पाणी घाला। शिवलिंगावरती एक जलधारा अगोदर पाणी घाला। नंतर तुमच्याकडे पंचामृत असेल तर पंचामृतानं महादेवाला थोडंसं अभिषेक करा। पंचामृत घातलं की सगळ्या शिवपिंडीला थोडंसं असं बोटानं फिरवायचं ते। आता शुद्ध पाणी घाला, शुद्ध पाणी शिवलिंगावरती घाला। आता महादेवाला पाणी घालताना 5 जलधारा पाणी घालायच्या आहेत। कशा घालायच्या आहेत तर एक गणपती बाप्पांचं ठिकाण मी सांगितलं होतं। कल्पना करा, हे शिवलिंग आहे, हे लिंग आहे, ही गोल पार्वती आहे, समोरचा असा भाग आहे। तर पहिले इथं पाणी घालायचं, गणपती बाप्पांचं ठिकाण म्हणतात त्याला। त्याला पाणी घालताना असं म्हणायचंय, कीर्तिमुखाय नमः, कीर्तिमुखाय नमः। पलीकडे कार्तिक स्वामींचं स्थान, तिथे पाणी घालताना म्हणा कार्तिकेय नमः, कार्तिकेय नमः। दोन्हींच्या मध्ये पाणी घालताना सर्पाय नमः, सर्पाय नमः। गोल कठडी तिला पाणी घालताना वीरभद्राय नमः, वीरभद्राय नमः। आणि शिवलिंगावरती पाणी घालताना कुबेराय नमः, कुबेराय नमः। आता हे तुम्ही 5 जलधारा पाणी घातलेले आहेत। शिवलिंगावरती आता 5 जलधारा घाला, आणि त्या 5 जलधारा घालताना श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणा। श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम। 5 जलधारा घालायच्या आणि 5 वेळा श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणायचं। देवाला आता थोडंसं पदरानं, तुमच्याकडे असेल कपडा, नॅपकिन, त्यानं थोडंसं पाणी बाजूला सरकवून घ्या, स्वच्छ करून घ्या। लाल चंदनानं देवाचा शृंगार करा, भस्म लावा, लाल चंदन लावा। भस्म, लाल चंदन देवाला लावा। बेलाचं पान हातात घ्या। आता बेलाला 3 पानं आहेत, या बेलपानाला 3 पानं आहेत। तर हा मागचा शिरेचा भाग आहे, इकडनं नाही, पण हे जे कोमल भाग आहे, कोमल आतली बाजू, तर इथं लाल चंदनाचा ठिपका द्यायचा, इथं ह्या पानावर, ह्या पानावर, 3 पानावरती। आणि हा ठिपका देताना म्हणायचं राम राम राम, लाल ठिपका द्यायचा आतल्या बाजूनं, राम 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 म्हणायचं आणि ठिपका द्यायचा। राम 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 असं म्हणून ठिपका द्यायचा, आणि ते राम 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 ठिपका देऊन बनवलेलं एक बेलाचं पान शिवलिंगावरती श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणून अर्पण करा। श्री शिवाय
नमस्तुभ्यम. जिकडून चंदन लावलेलं आहे त्याचा स्पर्श शिवलिंगाला व्हावा. श्री शिवाय नमस्तुभ्यम. तुम्ही धोत्र्याचं जर फळ आणलं असेल त्याला हळद लावा. हळद लावून ते शिवलिंगावरती अर्पण करा. ज्यांच्याकडे नसेल काही हरकत नाही, आपण नाही वाहिलं तरी. ज्यांच्याकडे आहे त्यांनी हळद लावून ते धोत्र्याचं फळ शिवलिंगावरती अर्पण करा. अर्पण करताना श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणा. धोत्र्याचं फूल असेल तर तेही आपण वाहू शकता. फळ असेल तर हळद लावून आपण शिवलिंगावरती अर्पण करा. कण्हेरचं फूल, गोकर्णाचं फूल, तुमच्याकडे जी फुलं उपलब्ध आहेत ती फुलं, वस्त्रमाळ, अक्षदा, दुर्वा, जे काही तुमच्याकडे उपलब्ध आहे ती सगळी सामुग्री महादेवाला अर्पण करून घ्या. आता पाना फुलांनी देवाचा तुम्ही श्रृंगार केलेला आहे. तुमच्याकडे प्रसादासाठी काही साखर असेल, खडी साखर असेल, पेढा असेल, काही फळ असेल ते समोर ठेवून त्याला पाणी फिरवायचं आहे. महादेवाला स्पर्श न करता ते बाजूला ठेवून पाणी फिरवायचं आहे. भोलेनाथ हा प्रसाद स्वीकारा. आता तुम्हाला शक्य असेल तर एक एक बेलाचं पान वाहून, शक्य असेल तर एक एक पूर्ण अक्षदा, न तुटलेली अक्षदा वाहून किंवा थोडं थोडं पाणी टाकून आमच्यासोबत श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणायचं आहे. पण श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणत असताना अक्षदा, बेलाचं पान, पाणी हे टाकायचं, वाहायचं, थांबलं तरी चालेल, पण तोंडातलं नाम थांबू द्यायचं नाही. श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र म्हणताना आपण बेलाचं पान वाहतो, तोंड बंद पडलं आणि फक्त पानच वाहतो तर ते उपयोगाचं नाही. एखाद्या वेळेला ही पान अक्षदा वाहायची थांबली तरी चालेल, पण मुखाद्वारे आपल्याला अखंड प्रत्येक माझ्या ताईला, माझ्या दादांना, बाबा, काका, ताई, अक्का, आपल्या सगळ्यांना 108 वेळा श्री शिवाय नमस्तुभ्यमचा मंत्र जाप करायचा आहे. आता लक्ष एवढंच द्यायचं की हा नामजप कठीण प्रसंगी कुठेतरी आपल्या जीवनात पुण्य आपल्याला देईल. अडचणीच्या प्रसंगी आपलं कवच बनून हा जाप आपल्यासोबत उभा राहील. आता जे राम राम ठिपका दिलेलं जे पान आहे बेलाचं, ते पान तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायचं. लाल वस्त्रामध्ये गुंडाळून तुमच्या तिजोरीत ठेवून द्या. वाहिलेल्या ज्या अक्षदा आहेत त्या अक्षदा स्वच्छ करून तुमच्या धान्याच्या राशीमध्ये जाऊन टाकून द्यायच्या. त्या स्वच्छ करायच्या आणि धान्य राशीमध्ये ठेवून द्यायच्या. उरलेली फुलं वगैरे जे काही आहे ती उरलेली फुलं तुमच्या अंगणामध्ये झाड असेल किंवा शेतीमध्ये खड्डा खोदून त्याच्यामध्ये ती फुलं टाकून द्यायची. पायाखाली येणार नाहीत याची काळजी घ्यायची. धोत्र्याचं जे फळ आहे ते लाल कपड्यामध्ये बांधून, कुठलं तुमचं एखादं दुकान असेल, व्यापार करत असाल, बिझनेस असेल, त्याचं ऑफिस असेल तर त्या ऑफिसमध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये आपण बांधून ठेवा. धोत्र्याचं फळ लाल वस्त्रामध्ये बांधून ठेवायचं. आणि जे पाणी आहे उरलेलं, ते उरलेलं पाणी इथून गेल्यानंतर आता ते घरी बॉटलमध्ये घेऊन जायचं तुम्ही, तांब्यात, बॉटलमध्ये जे काही तुमच्याकडे व्यवस्था असेल त्याच्यात. आणि सगळ्या घराला ते शिंपडायचं पाणी. तुम्ही सगळ्या घरामध्ये पाणी शिंपडायचं. एखादं वाहिलेलं बेलाचं पान आहे ज्याच्यावर आपण राम राम लिहिलेलं नाही, ते बेलाचं पान स्वच्छ धुवून, घरात कोणी आजारी असेल किंवा सारखंच कोणाचं काही दुखत असेल तर ते प्रसाद म्हणून त्या व्यक्तीला श्रद्धापूर्वक खायला सांगा. बेलाचं पान खाल्ल्यानं असं काही आपल्याला वाटेल की वेगळंच काही होईल का, नाही. बेलाचं पान आरोग्यासाठी असंही चांगलं असतं. तर बेलाचं पान खाऊ शकतो आपण. आणि प्रसाद जर शिवपिंडीला स्पर्श न करता तुम्ही वाहिला असेल तर तो प्रसाद खाऊ शकता, पण पिंडीवर वाहिला असेल तर तो तुम्हाला खाण्याचा अधिकार नाही. तो प्रसाद तुम्ही झाडाच्या बुडाला खड्डा खांदून किंवा वाहत्या पाण्यात आपण सोडू शकता. तर अशी ही सगळी काळजी घ्यायची आहे.